तिकडे मुंबईतल्या रस्त्यांवरचे खड्डे हे मास्टिक अल्फासनं बुजवण्यासाठी 13,52,00,000 रुपयांच्या कंत्राट कामांना बुधवारी पालिकेच्या स्थायी समितीनं मंजुरी दिली आहे। मात्र मंजुरीपूर्वी झालेल्या चर्चेत खड्डे दुरुस्तीच्या कामांचा दर्जा, निविदा प्रक्रिया, कंत्राटदारांची जबाबदारी, अधिकाऱ्यांची देखरेख आणि निधीच्या वापरावर सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरलंय। खड्डे बुजवण्याच्या प्रत्येक कामाचं व्हिडिओ चित्रीकरण आणि स्वतंत्र लेखा परीक्षण करण्याची मागणी मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी केली आहे। यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मराठवाड्यात पेरण्या उलटून सुद्धा समाधानकारक पाऊस न झाल्यानं पिकांची अवस्था दयनीय झाली आहे। शेतकऱ्यांचा हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे आणि याचा परिणाम ग्रामीण भागाच्या अर्थकारणावर दिसतोय। मोठी उलाढाल होणाऱ्या आठवडी बाजारात सध्या शेतकरी फिरकत नाहीयेत। हाती पैसाच उरला नसल्यामुळे एकीकाळी गजबजणाऱ्या या ग्रामीण बाजारांमध्ये आता थेट शुकशुकाट पाहायला मिळतोय। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या काही भागांमध्ये तब्बल 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। पाऊस पडत नसल्यानं खरीप हंगामातली पिकं सुकून जात होती, मात्र अचानक झालेल्या पावसानं पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे। बीडच्या केज शहरासह परिसरात 2 तास दमदार पाऊस झालाय। या पावसानं केज शहरातले रस्ते जलमय झालेत, तर काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचलंय। या परिसरातल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय, मात्र बीड जिल्ह्यातला मोठा भाग दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे। पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात अनेक दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर अखेर पावसानं जोरदार पुनरागमन केलंय। उकाड्यानं त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय, हवेत गारवा पसरलाय। रखडलेल्या शेतीच्या कामांना आता वेग मिळणार आहे, त्यामुळे बळीराजा सुखावलाय। 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर नाशिकमध्ये पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे। या दमदार पावसामुळे खरीप पिकांना जीवनदान मिळाल्यानं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालाय। नाशिक जिल्ह्यात पुढचे काही दिवस असाच पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे। पुण्याच्या खेडमध्ये अतिवृष्टीमुळे वेताळ इथल्या ओढ्यावरचा पूल वाहून गेलाय, तर उर्वरित पूलही वाहतुकीसाठी धोकादायक ठरलाय। त्यामुळे एसटी महामंडळानं या मार्गावरच्या बस सेवा बंद केली आहे। परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दररोज 5 ते 10 किलोमीटर चालत शाळा महाविद्यालय गाठावं लागतंय।